विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, जिजविल जाने काया, काया जिजवून तुझ्या शिरावर धरली कृपेची छाया रे वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, जिजविल जाने काया, काया जिजवून तुझ्या शिरावर धरली कृपेची छाया रे वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. या जगामध्ये आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ असा कोणी नाही. त्या आई वडिलांमुळे आपण जगात आलो आणि हे सुंदर जग आपण पाहिलं ते आपल्या आई वडिलांमुळे. त्या आई वडिलांना विसरणं म्हणजे सगळ्यात दुर्दैवी गोष्ट आहे. आई वडिलांची सेवा करून तो पुंडलिक इतका मोठा झाला. आपण आई वडिलांना विसरता कामा नये. आजचं 21वे शतक हे अतिशय बिकट परिस्थितीने जन्माला आले. आई वडिलांचे हाल होताना रस्ती गल्लो गल्ली आपल्याला बघायला मिळतात. हे कुठेतरी कमी झालं पाहिजे. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, जिजविल जाने काया, काया जिजवून तुझ्या शिरावर धरली कृपेची छाया रे वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. तुला मिळेल बंगला माडी, शेतीवाडी मोटर गाडी, तुला मिळेल बंगला माडी, शेतीवाडी मोटर गाडी, आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी, तुला मिळेल बंगला माडी, शेतीवाडी मोटर गाडी, आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी. म्हातारपणी त्या आई बापाला, म्हातारपणी त्या आई बापाला लावशील भीक मागाया, काया जिजवून तुझ्या शिरावर धरली कृपेची छाया रे वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार
मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. आई बाप जिवंत असता तू नाही केली सेवा, आई बाप जिवंत असता तू नाही केली सेवा. अन मेल्यावरती कशाला रे म्हणतोस देवा देवा. आई बाप जिवंत असता तू नाही केली सेवा, अन मेल्यावरती कशाला रे म्हणतोस देवा देवा. लाडू बुंदीच्या पंगती उठती, लाडू बुंदीच्या पंगती उठती, बसली तू जेवाया. काया झिजवून तुझ्या शिरावर धरली कृपेची छाया रे वेड्या. मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला. झिजविल जाने काया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरली कृपेची छाया रे वेड्या. या जगात पैशाने सगळं काही विकत घेता येईल, पण आई वडिलांचं प्रेम आणि पुण्याई कधीच विकत घेता येणार. आई वडिलांचं प्रेम हे पैशानं विकत घेणारी गोष्टच नाही मुळात. म्हणून मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया.